मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। दिशा सालियन प्रकरणी एसआयटी कडून प्रतिज्ञापत्र सादर। मृत्यू प्रकरणात घातपात दिसत नाही। दिशा मृत्यूआधी मद्यधुंद अवस्थेत होती, प्रतिज्ञापत्रात उल्लेख। तर सतीश सालियन यांची याचिका फेटाळावी, मुंबई पोलिसांची विनंती। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी। जगतापांच्या स्वीय सहाय्यकांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे धमकी। कोतवाली पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल। लालबागमध्ये मनसैनिक आणि शिवसैनिकांकडून बॅनरबाजी। बॅनरवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो। मराठी माणसाची एकजूट ही काळाची खरी गरज, बॅनरवर उल्लेख। राज्यात 1,35,000 कोटींच्या 17 गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मान्यता। प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रिय व्हा, सभागृहात पूर्णवेळ उपस्थित रहा। वर्षावरील स्नेहभोजनादरम्यान फडणवीसांच्या आमदारांना सूचना। महायुतीत वाद होतील अशी वक्तव्य टाळा। विरोधकांच्या हातात आयतं कोलीत देऊ नका। वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदारांना आणि मंत्र्यांना फडणवीसांच्या कानपिचक्या। लोणीकरांविरोधात विधानसभेत गदारोळ। चूक असेल तर 1000 वेळा शेतकऱ्यांची माफी मागेन, मात्र मी तसं बोललोच नाही। लोणीकर संतापले। तर सरकारची ही तीच भूमिका आहे का, वडेट्टीवारांचा सवाल। पंढरीच्या वारीत अर्बन नक्षलवाद्यांचा शिरकाव। शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार मनीषा कायंदेंचा खळबळजनक दावा। तर प्रकरणात चौकशी करून कारवाई होईल, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। संविधानावर बोलणं अर्बन नक्षल असेल तर संपूर्ण देशाला जेलमध्ये टाकणार का? संविधान हत्या दिन कुणी साजरा केला? आदित्य ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा। सुप्रीम कोर्टात स्थानिक निवडणुकांचा हवाला देत ठाकरेंकडून धनुष्यबाण चिन्हावर सुनावणीची मागणी। मात्र तातडीने सुनावणीला शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध। पुढील सुनावणी 16 तारखेला होईल। शिवसेनेत या असं उद्धव बोलणारच नाही, कारण राज ठाकरेच प्रमुख होतील। नारायण राणेंचा हल्लाबोल। तर भावाचं प्रेम मग मातोश्रीचा एक हिस्साही द्या, राणेंचा ठाकरेंना खोचक टोला। बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध होतोय। फडणवीसांचा आदित्य आणि अमित ठाकरेंवरून टोला। तर इंटरनॅशनल स्कूलचा धंदा तुम्हीच सुरू केला, असं म्हणत राऊतांचा पलटवार। लहानपणी मुलं भाषा लवकर शिकू शकतात। हिंदीचा अनेक भाषांचा अभ्यासक्रमात समावेश असावा, अमृता फडणवीसांचं भाष्य। आमदार अनिल परब लिंबू मिरची घेऊन विधान परिषदेत। रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू। आदिती तटकरेंबाबत बोलताना परबांचा गोगावलेंवर निशाणा। तर घर का ना घाट का अशी परबांची अवस्था, गोगावलेंचा पलटवार। माऊलीच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण उत्साहात। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीने खुडूस नगरी दुमदुमली। वेळापुरात पालखीचा मुक्काम। संत तुकाराम पालखीचं माळीनगरमध्ये उभं रिंगण। फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत। पालखी बोरगावात मुक्कामासाठी विसावली। पुण्याच्या कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीमधील तरुणीवर लैंगिक अत्याचार। आरोपीचा कुरिअर बॉय सांगत सोसायटीत प्रवेश। घटनेनंतर आरोपीनं तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फीही काढला। शलर्थ आयडी घोटाळा प्रकरणात आणखी 3 बडे अधिकारी एसआयटीच्या रडारवर। 680 शिक्षकांचा अहवाल बोगस असल्याचा अहवाल सायबर पोलिसांकडून शिक्षण विभागाला सादर। आषाढीत पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शन पासला बंदी। व्हीआयपी दर्शन पास दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा इशारा। नंदुरबारमधील नेसू नदीला पूर। अंत्यसंस्कारासाठी स्थानिकांचा नदीतून जीवघेणा प्रवास। स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नाही। पुण्याला रात्रभर पावसाने झोडपलं। जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला। विसर्ग वाढल्याने भिडे पूल पाण्याखाली। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।